नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला काय करायचे आहे तर भौमितिक आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. तर प्रश्न पहिला आहे बघा, ही आकृती इकडे कंप्लीट करायची म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये. तर जेव्हा तुम्ही बुद्धिमत्ता मानसिक क्षमता चाचणीचा पेपर हातात घेता तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर ऑप्शन कटवत जायचं म्हणजे इलिमिनेशन करायचे. ओके, तर बघूया. बघा, ही जशास तशी आकृती इथे दिसते का बघायची. तर नेहमी लक्षात ठेवायचं, सेम टू सेम आकृती आलेली ती आधी बघून घ्यायची. तर सेम टू सेम आकृती दिसते बघा, इथे दोन्हीकडे आहे आणि हे दोन्हीकडे पण आहे. हा भाग इथे नाही, इथे नाही, त्यामुळे हे काय झालं, इलिमिनेट झालं. इथे पण नाही, हे पण इलिमिनेट झालं. त्याच्यानंतर इथे दिसतंय का, नाही, इलिमिनेट झालं. म्हणजे उत्तर काय येतं याचं, 1. क्वेश्चन 2 आहे बघा. क्वेश्चन 2मध्ये जर बघितलं तर ह्या 3 आकृत्या सेम टू सेम दिसल्या. तर ह्या 3 आकृत्या सेम टू सेम बघायच्यात आपल्याला. कुठे आहेत ते, तर इथे आहेत का, नाही, कट करायचं. इथे आहे का, नाही, कट करा. इथे आहे का, 1 2 3, हो आहे, 1 2 3, हो आहे. पण इथे हा बघा भाग, हा भाग बघायचा आहे. इथे हा भाग दिसतोय का कुठे, नाही, त्यामुळे हे पण कटलं. तर उत्तर काय येत आहे, सी. ओके, त्याच्यानंतर बघा आता तिसरा क्वेश्चन. तिसऱ्यामध्ये दिलंय, ही जशास तशी आकृती इथे दिसतीये. इथे आहे का, तर लहान आहे त्यामुळे ही कटली. इथे आहे का, हे पण येणार नाही. इथे आहे का, तर हो, इथे पण आहे. ह्या दोन्हीपैकी काय आहे, उत्तर आपलं करेक्ट आहे. पण इथे सरळ दिसतंय, हे इथे असं पाहिजे का, तर नाही, हे पण उत्तर कटलं. तर उत्तर काय येतंय, 4. त्याच्यानंतर पुढचा 5वा प्रश्न बघा. 5व्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर ही आकृती आपल्याला काय करायची आहे, बघून घ्यायची. तर बघा, हा भाग कुठे दिसतोय, हा भाग इथे दिसतोय. हो, दोनच आकृत्या आहेत त्यामुळे हे येणार नाही. तर हा भाग दिसतोय का रे इथे बाळांनो, हा पसरट भाग दिसतोय खूप. हा, आणि हा बघा, इथे निमुळता दिसतोय असा, इथे असा पसरट दिसतोय. म्हणजे उत्तर काय येणार आहे, सी येणार आहे. उत्तर हे येत नाही. त्याच्यानंतर बघा, आता हा भाग बघायचा आहे. कुठे दिसतोय तुम्हाला हा भाग, तर या भागामध्ये जर बघायला गेलं तर हे दोन्ही तुम्हाला, एक मोठा आहे आणि हा एक छोटा आहे. हे तर येत नाही, हे पण येणार नाही. आता राहिला विषय या दोन्हीपैकी. तर या दोन्हीपैकी जर बघायला गेलं तर इथे आणि इथे ही आकृती जशास तशी आहे आणि ही आकृती खूपच छोटी दिसते आहे बघा. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, डी येईल. उत्तर बी येत नाही. हा भाग जोडलेला आहे जशास तसा, हे तर येणारच नाही. हे देखील येऊ शकत नाही. उत्तर 1च आहे, हे पण येत नाही. हा ए खाली जर आणलं तर जुटल्या जातं आहे, हे कळालं. इथं भाग आहे हा, आणि हा ग्लास काय करायचा आहे, जोडायचा आहे. तर इथे येईल का रे, हा ग्लास इथे जोडला, खाली हे, ओके, येईल. हे येईल का, नाही. हे येईल का, नाही. हे येईल का, नाही. उत्तर काय येत आहे, ए. आता त्याच्यानंतर हा भाग जोडायचा आहे. बघूया, हा भाग जोडला तर हे इथेच मिळतं आहे आपल्याला. म्हणजे हे तर येत नाही कारण की इथे रॉंग दिलं आहे. हे येईल का, नाही, ते कर्व आहे त्यामुळे नाही, हे तर येऊ शकत नाही. तर उत्तर काय येणार आहे, हे येणार आहे. त्याच्यानंतर हा भाग बघा. आता हा भाग जशास तसा जोडलेला दिसतोय. तर इथे बघा, हे खाली आहे, खालच्या कडेला, त्यामुळे येत नाही. वर इथे बघा येऊ शकतं, इथे नाही येणार हे कधीच, हे पण नाही. तर काय येणार आहे, बी येणार आहे. तर त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 10 दिसतोय सर्वांना व्यवस्थित. तर बघा 10वा क्वेश्चन. तर इथे आहेत 2 आकृत्या दिलेल्या आहेत. या 2 आकृत्या तुम्हाला काय करायच्यात, बघायच्यात. तर या आकृत्या कुठे जोडलेल्या दिसतात बघून घेऊया. ह्या 2 आकृत्या सेम टू सेम दिसत आहेत, म्हणजे अशा इथे दिसत आहेत बघा, इथेच जोडल्या जाणार आहेत. तर उत्तर कन्फर्म झालेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर बघा, आता 1 मिनिट, इथे रेष आहे त्यामुळे हे नाही. उत्तर काय होईल, हे येईल. ह्या सरळ रेषा आहेत. आता हा भाग कुठे जोडलेला आहे बघूया. हा भाग जर इकडे जोडला गेला, हे तर उत्तर येतच नाही आहे. इथे जर जोडलं गेलं तर इथे काय आहे, इथे बघा असा कर्व झालेला आहे
आणि इथे सरळ रेष पाहिजे होती, त्यामुळे ही पण नाही. या दोन्हीपैकी आता उत्तर आपलं एक पाहिजे. तर इथे सरळ आहे इथे, आणि इथे जोडल्या गेलेलं आहे. इथे जोडून मध्ये हा भाग आहे. इथे तसं झालं आहे का नाही, त्यामुळे हे पण उत्तर येत नाही. कारण इथून असा गेला आहे भाग, इथे असा गेलेला आहे का नाही. ते हे जोडणार आहे आणि नंतर मध्ये रेषा, म्हणून उत्तर काय येणार आहे, सी येत आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 12 बघा. हे जशास तसं जोडायचं, येत नाही येत नाही. तर एकमेव आहे उत्तर भेटलं आहे तुम्हाला. हे दोन्ही सेम टू सेम आहे, सेम टू सेम इथेच दिसतं आहे, त्यामुळे उत्तर मिळालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आता याच्यामध्ये जर बघितलं तर उत्तर बघा, हे नाही, येतच नाही आहे. हे बघा, आता हे दोन इथं सेम टू सेम नाही आहेत. इथे काय हा भाग येतो आहे मोठा भाग, त्याच्यानंतर हा जरा छोटा भाग, म्हणजे उत्तर येतं आहे. ओके, त्याच्यानंतर हे दोन सेम आहेत आणि हे दोन सेम आहेत. तर बघूया तशी आकृती. इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे दिसतीये, म्हणजे उत्तर काय येते, सी उत्तर येते. ओके, पुढे बघा, आता हे दोन, एक छोटा एक मोठा, उत्तर हे येईल का, नाही येणार. उत्तर हे येईल का, नाही येणार. उत्तर तुमचं डी, कन्फर्म उत्तर मिळालेलं आहे. आता हा गोल फक्त कंप्लीट करायचा आहे. येईल का रे, नाही. येईल का, नाही. उत्तर सी. आता त्याच्यानंतर हा त्रिकोण जोडायचा आहे. हा त्रिकोण जोडून टाका. हे तर येत नाही, हे येत नाही, हे पण येत नाही. ओके, पुढे आता बघा, हा षटकोन तुम्हाला जोडायचा आहे. षटकोन आहे बाळांनो, षटकोन इथे नाही, इथे नाही, इथे पण नाही. तर उत्तर तुमचं कन्फर्म काय आहे, तर ए उत्तर आहे. आणि ही जोडायची आकृती ही तर खूप सोपी आहे. बघता क्षणी तुम्हाला कळालेलं आहे, आन्सर हे आलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, असेच तुम्हाला प्रत्येक दिवशी टेस्ट सिरीज मी तुम्हाला पाठवणार आहे, सांगणार आहे. त्यामुळे आजपासून सर्वांनी व्यवस्थित त्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे, व्यवस्थित बघायचे आहेत. तुम्ही फक्त मला काय करा, कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही, तुम्हाला समजलं की नाही. ओके, आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि अशाच तुमच्या अजून नवोदय देणारे जे काही विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना देखील काय करायचं आहे, तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ओके. काय करतोय त्यालाच माहिती.